नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागातले आदेश मांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा दिवस हा कृष्ण जन्माचा दिवस, अत्यंत आनंदाचा दिवस. घराघरामध्ये कृष्ण जन्म मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो. आणि अशा वेळेला आजच्या भागात आपण भेटणार आहोत ज्या वहिनींना, त्यांचं नाव आहे निकिता निलेश देसाई. कृष्ण जन्माच्या निमित्तानं आजच्या भागात आपण अशा मुलीला भेटणार आहोत. तिचं आधी नाव सांगतो, प्राप्ती निलेश देसाई. आज कृष्ण जन्म आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी ही मोठ्या जल्लोषामध्ये सगळीकडे साजरी होते. आणि आपणा सगळ्यांना आठवत असेल तर तो क्षण बऱ्याच जणांनी अनुभवलेला आहे. तो म्हणजे सर्वात उंच थर रचणारं गोविंदा पथक. आणि मग या जय जवान गोविंदा मंडळामधलं ते सर्वात उंच असलेली ती कोण, अशी मला नेहमी प्रश्न पडायचा. तेव्हा त्या प्राप्तीला आज आपण बोलतं करूया, पण त्याआधी या माऊलीचा सन्मान करूया. नमस्कार. घ्या उखाणा घ्या. जन्म दिले मातेने, पालन केलं पितेने, निलेशरावांचं नाव घेते पत्नी या नातेने. मग काय निलेशजी, तुम्ही पण उखाणा घेणार आहात? निळ्या निळ्या आकाशामध्ये चमचमणारे तारे, निकिताचं नाव घेतो लक्ष द्या सारे. चालेल. अरे वा 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 वा. बरं, आधी ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर नमस्कार. निलेश सुरेश देसाई. ही माझी मुलगी प्राप्ती निलेश देसाई. नमस्कार. हे माझे सासरे नमस्कार. सासूबाई, नमस्कार. दीर शैलेश नमस्कार. आणि ननन अनघा, भाऊ नमस्कार. ॲज अ दहीहंडी प्रशिक्षक. ओके. आणि हा माझा भाचा आहे साई आणि आराध्य पुतण्या. माहेर कुठलं तुमचं? माझं माहेर खेड. तिथे बालपण गेलं? बालपण माझं मुंबईमध्येच गेलं, मग मुंबईत कुठे होता राहायला? जोगेश्वरीच. आणि तुमचा जन्म? रत्नागिरी, रत्नागिरीला. गणपतीपुळे. मग तुम्ही जोगेश्वरीला कधी गेले? जोगेश्वरीला नंतर मी रूम घेतलं भाड्याने. तुम्ही काय वाट बघत होता जोगेश्वरी? बरं, लग्न अरेंज आहे की लव्ह मॅरेज आहे? अरेंज मॅरेज. पण वहिनी, बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला? हा झाला, प्रॉपर ते झाला. आले होते बघायला? ॲक्च्युली ते नव्हते आले पहिले. पहिला माझा दीर गेला होता बघायला. आणि मग तेव्हाच होकार झाला? हा, आई होकार झालाच होता. हा. हो ना. किती वर्ष झाली लग्नाला? आता 20 वर्ष झाली. 15 वर्ष नाही. 20 वर्ष. मी जाऊन येऊ मोजताय का? 15 वर्ष. मला सांगा, Sorry. लग्न मोजताय का किती थर जसे गोविंदाचे मोजतात तसे? नाही, 15 वर्ष. तुम्ही म्हणालात किती? 20 सांगितलं. 20 सांगितले. पण माझे एक लक्षात काय आलंय सांगा, सगळा हिशोब चोख ठेवतात का हो या? हो, हा. पूर्ण सगळं. कसा आहे स्वभाव वहिनींचा? छान आहे. रागावतात? रागवण्याबद्दल प्रश्न नाही, सगळ्यांवरच. म्हणजे जास्त करून इकडे. प्राप्तीकडे? हा. प्राप्ती, आता थेट तुझ्याचकडे बोट दाखवलंय. कितवीत आहेस तू? मी आता 9th ला आहे. जय जवान क्रीडा मंडळाने एक मोठा रेकॉर्ड केला, बरोबर आहे? हा, तो दिवस आठवतोय तुला? आठवतोय. 2014ला जय जवान गोविंदा पथकातर्फे सर्वात प्रथम तिला 9व्या थरावर चढण्याचा मान मिळाला. तिचं त्यावेळेला वय होतं 6 वर्ष. अरे बापरे. आणि 2014ला आम्ही सलग 4 वेळा आम्ही प्राप्तीला 9व्या थराला चढवलं. मला सांग, मी असं बघितलंय हा. की तू लहान होतीस, तुम्हाला आधी कोणतरी पाठीवर घेतं हा, आणि ती व्यक्ती वरती वरती चढत जाते. हा. ते कोण होतं माहितीये तुला? गणेश पोर्लेकर. आम्ही त्याला गण्या म्हणजे गण्या मामा, मी तरी गण्या मामा बोलते. मग तो गण्या मामा तुला पाठीवर घेऊन वरती गेला होता, हा. बरोबर? तेव्हा तुला टेन्शन नाही आलं? टेन्शन असं आलेलं थोडं, कारण क्राऊड तेव्हा भरपूर असायचा, भीती वाटायची. पण नाही, म्हणजे मी ठाणलेलं की मला चढायचं आहे आणि पुन्हा ट्राय उतरवायची आहे. बापरे, माझ्या अंगावर आत्ताही काटा आलेला आहे. मला तो दिवस नेहमी आठवतो. गोविंदा आला रे हा कार्यक्रम होता. झी मराठीचे संकल्पना असलेले दिग्दर्शक महेंद्र कदम यांनी असं ठरवलं होतं की त्या वर्षीच्या हंडीचं ओपनिंग हे आपले निवेदक 6व्या थरावर जातील किंवा 5व्या थरावर जातील. समोरच्या बिल्डिंगमध्ये एक कॅमेरा असेल आणि तो कॅमेरामध्ये बोलून या गोविंदा आला रेचं पहिलं निवेदन करतील आणि त्याच्यासाठी माझ्यावर जबाबदारी टाकण्यात आली. हे मला ऐकल्यानंतर पाय आत्ताही लटपटत आहेत माझे. आणि लालबागचा राजा गोविंदा पथकाने त्यावेळेला तिथे मला खांद्यावर घेतलं होतं. 5व्या थरावरती मी गेलो, समोरच्या बिल्डिंगमध्ये बघितलं तर कॅमेरा होता. तेव्हा गोविंदा आला रे मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करतो असं म्हटलं. तिथपर्यंत मी अगदी फ्रेश होतो आणि नंतर मला खाली बघावंसं वाटलं, म्हणून मी वरून खाली बघितलं आणि मला आता असं वाटलं की उरलेलं आयुष्य आपलं याच रशीवरती इथंच जाणार आहे.
मला तो थर आणि मला आत्ताही घाम फुटायला लागलाय. त्याच्यानंतर मला खरंच वाटलं नव्हतं की मी परत कधी खाली येईन. पण हॅट्स ऑफ टू त्या लालबागचा राजा गोविंदा पथकाला. जसं हिच्यासाठी तो गण्या मामा कायम तिच्या संरक्षणासाठी होता, इथे तर लालबागचा राजा गोविंदा पथकातले सगळेच सवंगडी होते. खरंच या सगळ्या प्रत्येक थरावर उभा असणाऱ्या गोविंदाला मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो. पण मला तुम्हाला विचारायचं आहे, ही मुलगी जेव्हा प्रत्येक वेळेला थरावरती चढत असते, काय असते मनातली भावना? एक आई म्हणून तर असणारच की आपली एवढ्या थरावरती मुलगी जाते तर थोडंफार ती काळजी असतेच एक आई म्हणून. पण एक अभिमान पण आहे की ती एवढ्या थरावर उंच गाठते. एक विश्वास होता की माझ्या मुलीला ते काही होऊ देणार नाही. त्यामुळे असं कधी भीती नाही वाटली की एवढं चढते तर कुठे काहीतरी होईल, ही शंका माझ्या मनात कधी आलीच नाही. कृष्णा, प्रार्थना करतो बाबा असं कुठल्याच गोविंदाच्या बाबतीत घडवू नकोस. ते सगळे गोविंदांना सुरक्षित घरी घेऊन या असं आम्ही नेहमी म्हणत असतो. आपण काय करता? मी दहीहंडी थरामध्ये असतो, खेळाडू आहे मी, 5व्या थरावर असतो. तुमचा अनुभव कसा आहे? अनुभव चांगला आहे, म्हणजे भीती तर अजिबात वाटत नाही आणि तिला मी सुरक्षितरित्या उतरवतो खाली. आजी, तुम्ही गावाला होता. हो ही जेव्हा 2014ला त्या थरावर चढली, टीव्हीत बघितलं होतं. हो बघितलं. तुमच्या मनात काय चाललं होतं? मला जरा आधी भीती वाटलेली. नातीचं कौतुक वाटतं. हो कौतुक. सुनेबद्दल काय सांगणार? सून कशी आहे? सुनेमध्ये सून पण चांगली आहे, पण जरा हा. तिने थोडासा तापण म्हणजे तिच्यावर पण तापते, आमच्यावर नाही तशी. तुमच्यावर तापायला तुम्ही तिकडे असता. आम्ही तेच सांगते. पण तसा स्वभाव चांगला आहे. ही माझी सून चांगली आहे स्वभावाची, मन मिळावं आहे, पण थोडासा रागटपणा आहे. म्हणजे काय खोटं बोललं तर तिला आवडत नाही. बरोबर. हे तिच्या मनाचं लय आहे, खरं पाहिजे तिला. बाकी सगळं ठीक आहे, व्यवस्थित आहे. पण नातीबद्दल काय सांगाल? या वयात तिनं जे काय काही तुमच्यासमोर नाव कमवले त्याला लयच खूप आनंद आम्हाला आहे. तुमच्या तापटपणात कधी कमी होणार आहे का हो? होईल होईल. बघा, नाहीतर एक दिवस ते 10व्या थरावर जाऊन उभे राहतील स्वतः मिस्टर. नाही मस्त. अशाच आनंदाच्या गप्पा सुरू असताना आज तुम्ही आराम करायचा आहे आणि फक्त बक्षिसं मिळवायची संधी आहे. ती चित्र काढणार, बाबांनी ओळखायचं. जर बाबांनी ओळखलं तर बक्षीस तुम्हाला. ओके. बघूया प्राप्ती कसं चित्र काढणार आणि बक्षीस कसं मिळणार. बाबा सांगा. गाय आहे. अभिनंदन. ही सोन्याची नथ तुम्हाला मिळाली. अभिनंदन. तुम्ही कुठे असता? गावी संगमेश्वर. कसं वाटतंय आज? खुश आहात? हा. वहिनीबद्दल काय सांगणार? नाही, वहिनी छानच आहे. वहिनी येते का गावाला कधी? जर काही सण वगैरे असले तर गणपतीला वगैरे असं. तुमच्या तिकडे कोण कोण आहे? सासरी? सासूच आहे फक्त. सासू. हा. मिस्टर काय करतात? रेशनिंगचं दुकान आहे. ज्या वेळेला ही दहीहंडी फोडली होती प्राप्तीने 2014ला, तेव्हा तुमच्या मनात काय भावना होत्या? नाही, थोडी भीती होतीच. तिला टीव्हीवरती पाहिलं होतं, तीच वरती चढली होती. अभिमान तर होताच की आपली भाची आहे, काहीतरी करते आहे. वहिनीने स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? बदल असं काही नाही, थोडं रागीट पण पाहिजे, थोडं पाहिजे ना. कळलं भाऊ? हे सगळं यांच्या रागीटपणा वाढवायला या सगळ्या जणी जबाबदार आहे. हा, नंदा जबाबदार. नंदा जबाबदार आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नणंदबाईंमध्ये स्वभावात कुठला बदल झालेला आवडेल? त्याचा स्वभाव खूप शांत आहे. हो. तर तो थोडाफार कमी करावा, कारण त्या शांत स्वभावामुळे थोडंसं समोरचं कधीतरी काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात, काही गोष्टी हे होतात. म्हणजे तर शांत राहू नये. हां, थोड्याफार मोकळ्या व्हाव्या त्या अशा. तुम्ही आता परत जाणार कधी संगमेश्वरला? आता लगेच जाणार. तुमच्याकडचा राग आहे ना, तो थोड्या डब्यात भरून त्यांना पाठवून द्या. खूप छान वाटतंय आज तुमच्या दोघींशी गप्पा मारताना. त्या दहीहंडी ज्या वेळेला तिने फोडली 2014ला, तुम्ही पण गेले होते? मी होतो, पण मला त्यावेळेला कामावरून सुट्टी नाही मिळाली, मला जाता आलं नाही. तर मी न्यूज वगैरे बघत होतो संध्याकाळी अशी, तेव्हा खूप मनाला असं वाटत होतं, भीती वाटत होती किंवा आता चढते किंवा कधी पडली तर काय किंवा काय,
असं मनात वेगवेगळ्या शंका येत होत्या. पण ती पहिल्यापासून करायची, त्याच्यामुळे थोडा कॉन्फिडन्स पण वाढलेला होता आमचा की ती व्यवस्थित करणार करून. तुम्ही कधी दहीहंडी पथकाबरोबर जाता की नाही? फक्त बघायला मी जास्त मला हे नाहीये. नाही. कुठे करतात प्रॅक्टिस? ग्राउंडवर आमचं जिथे मैदान चाळीच्या समोरच मैदान आहे. मैदान असं घर आहे असं आणि मैदान आहे. पण त्या मैदानात सगळी जी मुलं आहेत ही सगळी दिवसभराचं नोकरी करून कामधंदा करून ठरलेल्या वेळेवर तिथे येतात. हा पण सगळे येतात, त्यांना बोलवावं लागत ऍक्च्युली एकदम ठाणा, बोरवली, नालासोपारा, विरार इथून ती मुलं आपलं नोकरी वगैरे सांभाळून त्या टायमिंगला येणार. रात्रीचं त्यांना 12, 12:30, 1 वाजतो तिकडे जायला. त्यांचं लक्षच त्यांचं इकडे की ते संध्याकाळचे 7 वाजले की आपल्याला तिकडे जायचंच आहे. एक गोविंदा पथक असं म्हणतो, पण त्या पथकामध्ये किती कुटुंब त्यांची इन्व्हॉल्वमेंट जोडलेली असते. वा वा वा, खूप छान वाटतंय. बरं, तुमच्या दोघींमध्ये एक छोटासा खेळ होणार आहे हां, आणि त्या खेळात कोण जिंकणार ते आता आम्ही बघणार आहोत. चला, सुरुवात तर झालेली आहे. म्हणजे तुम्ही बघा, आता इकडे आलेले आहात, म्हणजे तुमच्या माहेरी आलेले आहात. थोडक्यात सासरी जाताना तुम्ही बक्षीस घेऊन जाणार का आम्हाला बघायचं आहे. बघूया काय होणार या खेळात. खेळ सोपा आहे. या खेळामध्ये एक स्टँडला असलेला स्माइली चेंडू प्रेस करायचा आणि तो उसळून दुसऱ्या माऊलीने तो आपल्या हातात असलेल्या बास्केटमध्ये पकडायचा. दोघींनाही प्रत्येकी 5 संधी. या 5 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या जिंकणार. बघूया कोण बक्षीस मिळवणार. पहिली संधी तुम्ही कॅच करा. हां, 1, 2, बाहेर पडता का म्हण्या. हां, 3, 4, 3, 5, 4. थांबा, आता तुम्ही तिकडे बसा, तुम्ही इकडे या. सुरू. 1, 2, 2, 3, 3. ओ, 4, 3. नणंदबाई संगमेश्वर वरून आल्या आणि या खेळात जिंकल्या. झी मराठीकडून हे चांदीचं नाणं वहिनी तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला, अभिनंदन. कसं वाटतंय आज? खूप छान वाटते. का छान वाटतंय? तुम्ही हरला म्हणून? असं नाही. थांबा, त्यांना विचारतो. तुम्हाला आनंद झाला मगाशी या खेळात? माझी बहीण जिंकली, मला आनंद झाला. तुम्हाला बहीण जिंकली याचा आनंद झाला की बायको हरल्याचा आनंद झाला? बहीण जिंकली याचा आनंद झाला, बायको हरली त्याचा ते बरंच आनंद झालं. बरं झालं. कशी साथ दिली या माऊलीनं? साथ म्हणजे भरपूरच दिली. दुःखा सुखाला, म्हणजे गावी जायचं असेल, काय करायचं असेल, तर कुठल्या गोष्टी करायचं, कसं करायचं, काय करायचं, नियोजन प्रमाणे करून सगळं एकदम व्यवस्थित. पण लग्नानंतर जे काही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात बदल झाले त्याचं श्रेय या माऊलीला द्यायलाच पाहिजे. कसं वाटतं वहिनी ऐकताना? खूप छान वाटते. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? क्षमा मागायची असेल तर मी सगळ्यांचीच मागेन. कारण खूप काही गोष्टी अशा असतात मला जे नाही आवडत किंवा जे नाही पटत, ते मी लगेच तोंडावर बोलून मोकळे होते. त्यामुळे किती जण असे थोडेसे हर्ट होतात, मन दुखावतात. हां, त्याच्यामुळे सगळ्यांची क्षमा मागेन. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करणार? राग कमी होणं करणं. काय चेहरा खुल्लाय बघा तिकडे. तुम्ही फक्त राग कमी करणार एवढं म्हटल्याबरोबर चेहऱ्यावरती 15 वर्ष लग्नात जेवढा आनंद झाला नव्हता तेवढा आनंद झालाय का हो? तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? मी क्षमा मागायची असेल तर सगळ्यांचीच मागेन. का? म्हणजे काय माझ्याकडून काय चुकलं असेल किंवा मी काय माझ्यामुळे काय त्रास झाला असेल त्याच्याबद्दल. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? माझ्याबद्दल असं कम्प्लीटच नाहीये की काय बदल करायला पाहिजे. काय होईल त्यांनी कुठला बदल केला पाहिजे असं वाटतं त्यांनी स्वभावात? स्वभावात बदल नाही झाला पाहिजे, पण कामामध्ये म्हणजे असं होईल जाईल हे पद्धतशीरपणाने हे नाही. वक्तशीरपणा नाहीये ते तुम्हाला आवडत नाही कधीतरी का? ते खटक म्हणजे कुठल्या तरी अशा गोष्टी आहेत त्या पर्टिक्युलर असाव्यात. काय हो, काय म्हणणं आहे तुमचं? ठीक आहे, प्रयत्न करतो. म्हणजे काय होणार नाही असं दिसतं. बरं प्राप्ती, मला सांग, आज आईने ठरवलं की रागावणं कमी करणार,
कसं होईल असं झालं तर? असं काय नाही, ती राग देते कारण आपलं पुढे चांगलं व्हावं म्हणूनच. पण थोडा कमी झालंच पाहिजे. तुझा स्वभाव कसा आहे? माझा स्वभाव मला तरी चांगलाच वाटतो. पण हट्टीपणा करते तू? हा, हट्टीपणा असतो थोड्या गोष्टींसाठी. म्हणजे जे पाहिजे ते पाहिजेच असं असतं. नाही मिळालं की नाही भेटत. मग मम्मीचा एक आवाज बस असतो. पुढे काय बोलायचं. वहिनीचा एक आवाज आणि बाकी सगळे हट्ट बंद. तुला कोणाला सॉरी म्हणायचं आज? सॉरी सगळ्यांनाच, कारण चुकी आपली, मी म्हणजे लहान आहे सो चुकी तो होणारच. हट्टीपणा असतो. आणि आता एक तुला आव्हान आहे आणि त्या आव्हानात जर तू जिंकलीस, आईला आज तू पैठणी मिळवून देणार आहेस. पण त्यासाठी ते आव्हान तुला पूर्ण करायचंय. आपण ज्या ठिकाणी बसलेले आहोत तिथे छोटे छोटे घट आपण ठेवलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. वेळ सुरू झाल्यानंतर एका वेळेला एक घट आणायचा, इथे ठेवायचा, दुसरा घट आणून त्यावर ठेवायचा. 5 घटांचा मनोरा तुला रचायचा आहे. वेळ आहे 30 सेकंदाची. तुझी वेळ सुरू होते आहे आत्ता. पाच सेकंद झालेली आहेत. दहा, 9, 8, 7, 6, 5, वेळ 1, 2, 3, 4, 5. अभिनंदन. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा. कृष्ण जन्माच्या मनापासून शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.